महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे। युवा सन्मान पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार रवी राणा यांनी आगामी निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे। भाजप आणि शिवसेनेसह युती करून निवडणूक लढवणार असल्याचं राणा यांनी स्पष्ट केलं आहे। युवा स्वाभिमान पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र महायुती लढणार आहे। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात युवा स्वाभिमान पार्टीकडे जवळपास 468 उमेदवारी अर्ज केलेले, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उमेदवारी संदर्भात अनेक कार्यकर्त्यांची मागणी आहे। उद्यापासून युवा स्वाभिमान पार्टी कार्यालयामध्ये सगळ्यांची इंटरव्ह्यू आहे। त्याच्या 21 लोकांची कोर कमिटी बसेल आणि येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये आमचा पक्षाचा सर्वे सुद्धा आम्ही केलेला आहे। त्या सर्वेचा सुद्धा रिपोर्ट येणार आहे। त्याच्यानंतर त्या ठिकाणी उमेदवारी ज्या वाटप होईल त्या वाटपेनुसार त्या ठिकाणी आम्ही उमेदवार प्रभागामध्ये देऊ। ज्या ठिकाणी 10 उमेदवार एका प्रभागामध्ये एका गटामध्ये मागत आहे, त्या 9 लोकांना समजवणं हे सुद्धा एक कसरत आहे। म्हणून त्या ठिकाणी जास्तीत जास्त त्या ठिकाणी सगळे मागणारे जे उमेदवार आहेत ते थांबले पाहिजे आणि एक मताने एका उमेदवाराला सगळे निवडून दिलं पाहिजे, असा महायुतीचा फॉर्म्युला राहील। त्यावर आम्ही काम करू। युवा सन्मान पार्टीचे किती उमेदवार आहेत चालू आहे, त्याच्यावर आता ज्याची ताकद जिथे जास्त राहील, भारतीय जनता पार्टीची ताकद जिथे जास्त आहे, ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे, ज्या ठिकाणी युवा स्वाभिमान पार्टीची ताकद आहे, ज्याची ताकद जिथे जास्त राहील तो उमेदवार देऊ। आम्हाला भारतीय जनता पार्टीचा महापौर बनवायचा आहे। युवा स्वाभिमान, भाजप आणि शिवसेनेच्या संभाव्य युतीमुळे महानगरपालिका निवडणुकीत रंगत वाढण्याची चिन्ह आहेत। आता सर्वांचं लक्ष लागलं आहे की कोर कमिटीच्या सर्वेक्षण अहवालाकडे आणि उमेदवारी वाटपाकडे।